तयारीचा वेगवान आढावा। मुंबईमध्ये 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चामध्ये शरद पवार, राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय। निवडणूक आयोगाच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचं जयंत पाटील म्हणाले। निवडणूक आयोगानं चुका सुधारण्याची तयारी करायला हवी असंही ते म्हणाले। केवळ लोकांनाच नाही तर आमदारांना देखील माहिती आहे की निवडणुकीमध्ये मतदार कसे वाढले असं वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकरांनी केलं। तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मतदार याद्या तपासणीचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलंय। मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे असं वक्तव्य सचिन सावंतांनी केलं। राज्य निवडणूक आयोगानं विरोधी पक्षाला किंमत दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला। महाराष्ट्रामध्ये मतचोरी झाल्याचा आरोप महादेव जानकरांनी केला। माझ्या स्वतःच्या अक्कलकोट इथल्या उमेदवाराला स्वतःच्या गावात 0 मतदान झालं असल्याचं ते म्हणाले। येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोर पराभव दिसत असल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलेलं आहे। पराभव दिसत असल्यानंच विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचा पलटवार दरेकरांनी केला। बोगस मतदान करायला आला तर हातपाय तोडण्याचा इशारा बदलापूरच्या शिवसेना शहर प्रमुखांनी दिलाय। अनेक बोगस मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोप त्यांनी केला। राज ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेचा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गट म्हणून उल्लेख केला, तर पत्रकार परिषदेची माहिती देताना शिवसेना आणि राष्ट्रवादी असा उल्लेख केला। सत्ताधाऱ्यांनी गणित जमवलेलं आहे म्हणून त्यांना निवडणुकांची घाई लागली आहे। मात्र जर निवडणुका शांततेत घ्यायच्या असतील तर आधी मतदार याद्या साफ करा। मतदार याद्या साफ केल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिला। मतदार याद्यांमधील घोळाबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न केले, मात्र त्याची उत्तरं सत्ताधारी का देतायत? सत्ताधाऱ्यांना याचा राग का येतो असा खोचक सवाल राज ठाकरेंनी विचारला। तर तुम्हाला राग येतो याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला। खोट्या मतदार याद्यांवरून निवडणुका होणार असतील तर हा मतदारांचा अपमान आहे। मतदान करा अथवा करू नका, मॅच फिक्सिंग झाली आहे। रिझल्ट आधीच ठरलेला आहे। 232 आमदार निवडून आले तरी सन्नाटा होता। रिझल्ट पाहून मतदार तर अवाक झाले, पण निवडून आलेले सुद्धा अवाक झालेत असा जोरदार हल्लाबोल करत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला। पालिका जिल्हा परिषद हातामध्ये आल्या तर यांच्यासाठी रानच मोकळं होईल। कुंपणच शेत खातंय असं म्हटल्यावर काय करणार असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। तर एकदा जमीन हातातून गेली तर परत येणार नाही, त्यामुळे सतर्क राहा असं आवाहन राज ठाकरेंनी मतदारांना केलं। जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। प्रत्येक शहर आणि गावात खोटे मतदार यादीमध्ये भरलेले आहेत। कित्येक वर्षांपासून राज्यामध्ये मतदार यादीचा घोळ सुरू आहे असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला। राज ठाकरेंनी निवडणुकांबाबत सूचक वक्तव्य केलंय। यावेळी आपण जेव्हा ठरवू तेव्हा निवडणूक लागेल असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। ठाकरे ब्रँड हा कसला ब्रँड? एकाचं डिपॉझिट गेलं आणि एकाची निवडणुकीमध्ये इज्जत गेली अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली। तर लोकसभेमध्ये 2024 मध्ये उद्धव ठाकरेंनी फसवणूक केली म्हणून लोकांनी त्यांना मतदान केलं नसल्याचा घणाघात त्यांनी केला। कोणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ, शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलं। पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याची घोषणा फसवी असल्याचं वक्तव्य आमदार कैलास पाटील यांनी केलं। सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणीही त्यांनी केली। रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। धंगेकरांविरोधात समीर पाटलांकडून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। राजकीय स्वार्थापोटी माझ्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यापूर्वीही समीर पाटलांनी रवींद्र धंगेकर यांना 50 कोटींच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस पाठवली होती। शेती व्यवसायातही AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं। अहिल्यानगर इथल्या अंबिका विद्यालयातील नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं। शरद पवार गटानं काळी दिवाळी साजरी करत भीक मांगो आंदोलन केलं। यावर गोगावलेंनी टीका केली। काळी दिवाळी साजरी करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये हातभार लावा असा सल्ला त्यांनी पवार गटाला दिला। तर आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाही असंही ते म्हणाले।
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी भुजबळांसह वडेट्टीवारांना आवाहन केलं. भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यातच वाद होत असतील तर ओबीसींनी कोणाकडे पाहायचं असा सवाल त्यांनी केला. तर मागच्या कुरघोड्या काढण्यात वेळ घालू नका, सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊयात असं आवाहन त्यांनी केलं. नाशिकमध्ये पहिल्यांदाच भाजपला धक्का बसलाय. भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड युबीटीमध्ये प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे. जालन्यामध्ये अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी तिकिटांसाठी इच्छुकांची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी कार्यकर्त्यांची निवडणूक असली तरी निवडून येणाऱ्यांनाच तिकीट देणार असं वक्तव्य खोतकरांनी केलं. तर जालन्यामध्ये महायुती म्हणून निवडणूक लढण्यासाठी भाजपला प्रस्ताव दिल्याचीही माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. दिवाळीनंतर मुंबईत पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. 4 दिवसांपूर्वी मानेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती. अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडलं. मात्र त्याआधी शिवसेनेतील दोन्ही गटात बॅनर युद्ध पाहायला मिळालं. अरविंद वाळेकर आणि बालाजी किनकर यांच्यातील अंतर्गत वादामुळे पालिकेत शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतील तोच दिवस आमच्यासाठी आणि जनतेसाठी खऱ्या दिवाळी असेल असं वक्तव्य केलं आहे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी. पिंपरी चिंचवडमधील सफाई कामगारांसोबत दिवाळी साजरी केली, त्यावेळी बनसोडे यांनी हे विधान केलंय. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज दादांनी मला जे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्षपद दिलेले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मला आज एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची खऱ्या अर्थाने संधी भेटलेली आणि जनतेचा, महाराष्ट्रातील सर्व जनतेचाच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असाच एक स्वप्न आहे की या राज्याचे जर मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा झाले तर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिवाळी साजरी होईल असं मला वाटतं. पाहुयात पुढची बातमी. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल 50 कोटींची उलाढाल झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली असली तरी खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी दिसून आली. 50 कोटींची ही उलाढाल आतापर्यंतची सर्वाधिक ठरली आहे. गेल्या वर्षी सोन्याचा दर 80,000 रुपये प्रति तोळा होता, तर यंदा हा दर 1,31,000 पोहोचलाय. सोन्याच्या दरामध्ये तब्बल 51,000 रुपयांची वाढ झाली आहे. तर या विक्रमी दरवाढीनंतर सुद्धा ग्राहकांनी खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी सोन्याचे दागिने, नाणी तसंच चांदीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी सोन्याचे भाव 52,000 रुपयाने वाढले होते, पण ग्राहकांचा उत्साह तेवढाच होता. जो उत्साह 80,000 भावावरती होता तोच उत्साह काही ग्राहकांनी 1,32,000 दाखवला. जळगाव जिल्ह्यात जवळजवळ 50 कोटीच्या वरती उलाढाल झालेली आहे आणि सोबतच जे आता येणारा लक्ष्मीपूजनचे दिवस बाकी आहे, भाऊबीज बाकी आहे, तेव्हाही सोना चांदीची चांगली विक्री व्हायची शक्यता आहे. यानंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा. हिंगोलीमध्ये दिवाळीनिमित्त बाजारपेठ सजली, मात्र बाजारामध्ये नागरिकांची गर्दी कमी दिसतीये. शेतकऱ्यांना नापिकी झालेली आहे, त्यामुळे बाजारावर सावट निर्माण झालंय. पिंपरी चिंचवडमधील 7 फाउंडेशननं अंध कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली. अंध बांधवांचं नातं मानवतेच्या प्रकाशाशी जोडलं जावं या जाणीवेतून हा उपक्रम घेतला जातोय, अशा भावना यावेळी आयोजकांनी व्यक्त केल्या. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील उपरलकर स्मशानभूमीमध्ये दिवाळी साजरी करण्याची अनोखी परंपरा आहे. आकाश दिव्यांसह स्मशानभूमीला विद्युत रोषणाई करण्यात आली.